हाय, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. श्री स्वामी समर्थ. आता वाजलेले आहेत 8:10 झालेले आहेत नेपाळमध्ये. तरीसुद्धा पाहू शकता किती थंडी आहे बाहेर. पिल्लू असं सॉक्स घालण्यासाठी ओरडत होता. त्याला सॉक्स घालण्यासाठी येत नव्हते, त्यामुळे तो रडत होता. त्याला घाल म्हणून मी सांगत होते, तरीसुद्धा तो रडत होता. त्याला घालताच येत नव्हते ते. त्यानंतर पायात घाल की, पायात घाल. त्याला बाहेर घेऊन जायचं होतं म्हणून आवरत. पण त्यानंतर दुपारी जेवण करायचं होतं म्हणून दुपारी जेवणासाठी आम्ही डोसा बनवलेला. तवा तापलेला आहे, त्याच्यावर बॅटर घालून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यावरती बीट, टमाटर, कांदा असं प्रकारे व्यवस्थित सगळं काही पसरून घेतलेलं आहे. नंतर त्याला उलटाने व्यवस्थित असं प्रकारे पसरून घ्यायचं. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर तयार. जेवण ते झाल्यानंतर पिल्लू असा माझ्यासोबत खेळत होता केसांसोबत. त्याचं आपलं काहीतरी चालू असतं दिवसभर. त्यानंतर थोडा वेळ खेळून झालं. नंतर त्याला मी आवरून खाली खेळायला नेलं. तो शिडी उतरतो. आता त्याची शिडी चढतो. त्याचं त्याला स्वतःच गेट लावायचं असतं. असा तो गेट लावत होता. लहान लेकरं म्हटलं की घरात असंच चालायचं. मस्ती, उड्या मारणे, काय वस्तू फेकून देणे. तो पळत पुढे चालला होता. रोड साईडलाच दुकाने आहेत, त्यामुळे तो रोडवर पाहत होता गाड्या वगैरे आले गेलेले. इथेच थोड्याशा गप्पा गोष्टी मारत होता. आम्ही दुकानाकडे मारत परत भाजी मार्केटमध्ये गेलो. थोडीशी भाजी खरेदी करायची होती मला. त्यानंतर थोडीशी भाजी घेतली, घरी आलो. तुम्ही पाहू शकता मी इथे घेतलेला आहे शेपू. नेपाळमध्ये आता थंडीत फक्त शेपू मिळतो. त्यानंतर कोथिंबीर, चिरमुऱ्याचं पॅकेट होतं, चिरमुऱ्याचे लाडू होतात, पिल्लूसाठी हगीज घेतलेलं होतं. नंतर आलू आणले होते. आता मित्रांनो, आज विषय म्हणजे मी तुम्हाला नेपाळचे पैसे दाखवणार आहे, ते कसे असतात. तर हे पाहू शकता नेपाळचे हे पैसे आहेत. नेपाळ राष्ट्र बँक रुपये 100 या 100 रुपयाच्या 2 नोटा आहेत. नंतर पिल्लूला मी चिरमुऱ्याचा लाडू खायला दिला होता. तो असा खाली फोडून फेकला होता. त्यानंतर मी पिल्लूला झोपवलं, स्वयंपाक बनवायला घेतला. स्वयंपाकामध्ये आज चपाती बनवत होते. त्यानंतर मी भेंड्यांची भाजी बनवलेली होती. नंतर शेपूची भाजी बनवलेली होती. पाहू शकता सकाळचा थोडा उरलेला भात पण होता, तो गरम करायचा होता. आणि अशा प्रकारे मी चपात्या बनवून घेतल्या. तवा वाजले होते 8:30, 7:30, पावणे 8 वाजले होते. त्यानंतर चपात्या व्यवस्थित बनवून झाल्यानंतर जेवायला घेतलं. जेवण झाल्यानंतर पिल्लू उठला होता. असं थोडा त्याला घेऊन खिडकीत उभारले होते. तो जरा बाहेर पाहत होता खिडकीतून. पाहू शकता तेव्हा वाजलेले 8:30, 9. किती अंधार आहे बाहेर. त्यानंतर मला किचनवर भांडी वगैरे घासून झाली होती. किचन क्लीन वगैरे करायचं होता. किचन क्लीन वगैरे करून झाला. त्यानंतर रात्री पिण्यासाठी गरम पाणी करायला ठेवले होते. त्यानंतर ते थर्मासमध्ये भरून रात्रभर पिण्यासाठी पिल्लूसाठी दूध गरम करायला ठेवलं होतं. चलो.